ही या पद्धतीनं अख्ख्या मसुरीची उसळ आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर तर खातोच, पण त्याचबरोबर स्लाईस ब्रेडबरोबर आणि लादी पावबरोबर सुद्धा खायला मस्त लागते. अशी तुम्ही केली आहे का कधी? केली नसेल तर ही पूर्ण रेसिपी बघून घ्या. नमस्कार. स्वरूप छंद कलामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला आवडतील असे वेगवेगळे छंद, कला आणि कौशल्य अशा विषयांवरील व्हिडिओज पाहायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओमध्ये साध्या, सोप्या आणि सहज करता येतील अशा खूप साऱ्या टिप्स दाखवलेल्या आहेत. ते पाहून तुम्ही सुद्धा अगदी सहज बनवू शकता आणि म्हणूनच लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनेलवरील बाकीचे सगळे व्हिडिओज ते पण पाहून घ्या आणि लाईक शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अख्खी मसूर घेतलेली आहे. लालसर रंगाची जी असते मसूर ती घेतलेली आहे. या मसुरीची चव छान असते आणि त्याच्याबरोबर हे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत. दम आलू करायला वगैरे बटाटे हे वापरले जातात. 1 किलोच्या पॅकमध्ये या प्रकारे छोटे छोटे बटाटे बाजारामध्ये मिळतात. त्यातलेच बटाटे घेतलेले आहेत. मोठे बटाटे घेतले तरी पण चालतात. तर हे बटाटे आणि मसूर स्वच्छ धुवून कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेलं आहे आणि लसूण आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर हे शिजवल्यानंतर हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत. सोलताना आपल्याला हा अख्खा ठेवायचा असेल तर आपण अशा पद्धतीनं अख्खा पण ठेवू शकतो. दिसायलाही छान दिसतो. पण जर तुम्हाला एवढे मोठे नको असतील तर अर्धे पण अशा पद्धतीनं कापून वापरता येतील. प्रत्येक बटाटा अर्धा करायचा आणि सोलून घ्यायचा. लहान मुलांना उसळीत किंवा भाजीत घातलेले बटाटे खूप आवडतात आणि बटाट्याच्या निमित्तानं वेगवेगळे पदार्थ मुलं नक्की खातात. जी भाजी किंवा उसळ मुलांना आवडत नाही तर त्या भाजीमध्ये आपण जर बटाटा घातला तर मुलं बटाट्याच्या निमित्तानं ती भाजीसुद्धा नक्की खातात. आजची ही जी उसळ आहे यामध्ये आपण फरसाण घालूनसुद्धा खाऊ शकतो. मस्त लागते. फरसाण घातली आणि ब्रेडबरोबर किंवा लादी पावबरोबर जरी खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते. तर इथे मी तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी घातली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर कापलेला लसूण आणि कांदा घातलेला आहे. तो परतवून घ्यायचा. थोडासा परतवून घ्यायचा. आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे. इथे हिंग घालते आहे. मसूर आपण आधीच कुकरमध्ये शिजवलेली आहे. म्हणजे तांदळाबरोबर किंवा डाळीबरोबर आपण मसूर शिजवून घेतलेली असेल तर नंतर मसुरीची उसळ करायला फार काही वेळ लागत नाही. बाकीचा स्वयंपाकसुद्धा या जोडीला पटकन होऊन जातो. इथे मी मसूर लगेचच शिजवून घेतलेली आहे. पण जर मोड काढून घ्यायची असेल तर तशीसुद्धा उसळ खूप छान लागते. इथे आता हळद घातलेली आहे. तिखट आणि गोडा मसाला पण घालते आहे. हे सगळं फोडणीत घालूनच थोडंसं परतवून घ्यायचं, कारण आपली मसूर आणि बटाटा शिजलेला आहे. त्यामुळे हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. फोडणीत वापरायच्यासाठी तेल जे घेतलेलं आहे ते खूप जास्त घ्यायची गरज नाही. कांदा जेवढा आहे तो परतू शकेल एवढंच आपल्याला तेल वापरायचं आहे. इथे मसाले घालून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हे परतवून घ्यायचे आहेत. असे फोडणीमध्ये परतवलेले मसाले असतील तर त्या भाजीला, उसळीला वेगळ्या प्रकारचा एक स्वाद येतो.
यानंतर आपण इथे बटाटे आणि मसूर शिजवलेली आहे ती घालून मसाल्यांच्या बरोबर थोडी परतून घ्यायची आणि नंतर त्यात थोडं पाणी घालून मसाल्यांच्या बरोबर शिजवून घ्यायचे. मसाले आणि शिजवलेली मसूर आणि बटाटा हे सगळं एकजीव होण्यासाठी आता आपल्याला हे शिजवायचं आहे. शिजत असताना यामध्ये खोबरं घालायचं. खोबऱ्यातला जो रस असतो तो या आमटीमध्ये किंवा उसळीमध्ये उतरतो आणि त्याची पण एक गोडसर छान चव पदार्थाला येते. याच्या जोडीला आपल्याला मीठ पण घालायचं आहे, गूळ पण घालायचं आहे. आणि यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक वापरायचा आहे, तो म्हणजे आमसूल. कोकम ज्याला म्हणतात, ती 2-3 याच्यामध्ये घालायची. यामुळे या उसळीला चव खूप छान लागते. चमचमीत तर उसळ होतेच, पण त्याचबरोबर आंबट गोड अशी पण एक चव या उसळीला येते. अशा पद्धतीची उसळ करून खाऊन बघा, म्हणजेच हा स्वाद तुम्हाला पण चाखता येईल. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारची जरी उसळ केली तरीसुद्धा खूप पटकन होते आणि स्वादिष्ट लागते, चमचमीत लागते. अधूनमधून अशा उसळी केल्या की रोज भाजी काय आणायची, कुठली शिजवायची, हे जे प्रश्न असतात तेही प्रश्न आपले कमी होतात आणि आठवड्याभरात वेगवेगळ्या प्रकारचे स्वाद आपल्याला खाता येतात. भाकरी पोळीबरोबर तर उसळ छानच लागते, पण लादी पाव घेतला किंवा स्लाईस ब्रेड घेऊन जर या पद्धतीनं आपण उसळ खाल्ली तरीसुद्धा एक वेगळी डिश होऊन जाते. पोळी भाकरी करायचा जर कंटाळा आला एखाद्या शनिवार रविवारी तर अशी साईड डिश करून बघायला हरकत नाही. म्हणजे उसळ पण पटकन होऊन जाईल आणि ब्रेडबरोबर किंवा पावबरोबर आपण ही खाऊ शकतो. उसळ कशाबरोबर खायची आहे याप्रमाणे आपण ही किती पातळ ठेवायची, किती कोरडी करायची हे प्रमाण ठरवू शकतो. हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात आपण करू शकतो. इथे मी ब्रेडबरोबर उसळ वापरणार आहे, त्यामुळे ही थोडी पातळ ठेवलेली आहे. इथे ही उसळ आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. आपण ही आता खायला घेऊ शकतो. झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनेलवर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज येतच राहतील. चला तर मग उसळ झालेली आहे. आपण हॉटेलसारखी ब्रेडबरोबर खायला घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.